हिंदी निबंध लेखन समय का महत्व। संत कबीरदास जी का एक प्रसिद्ध दोहा है, म्हणजे संत कबीरदास यांनी लिहिलेला एक प्रसिद्ध दोहा आहे। तर तो काय आहे? काल करे सो आज कर, आज करे सो अब। जे उद्या करायचं आहे ते आज कर आणि जे आज करायचं आहे ते आता कर। पलमे परलय होयगी बहुई करेगा कब। पलमे म्हणजे वेळ अशी निघून जाईल वेड्या, कधी तू करणार आहेस। बहुरी करेगा कब म्हणजे तू आता कधी हे काम करणार आहेस। तर जे काम तुला उद्या करायचं आहे ते आज कर आणि जे आज करायचं आहे ते आताच करून घे। अर्थात म्हणजेच हमें कल का काम आज और आज का काम अभी करना चाहिए। म्हणजे जे आपल्याला उद्या करायचं काम आहे ते आपण आज केलं पाहिजे आणि आज करायचं काम आहे ते आत्ता केलं पाहिजे। इस दोहे में समय के महत्व को बताया है। म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला वेळेचं महत्व सांगितलं आहे। आने वाले पल में क्या होने वाला है यह हम नहीं जानते। म्हणजे जो येणारी वेळ आहे किंवा जे क्षण आहेत ते कसे असतील काय असतील हे आपल्याला माहित नाही। समय का पहिया निरंतर गतिमान रहता है। म्हणजे वेळ ही कोणासाठी कधीच थांबत नाही, ती कंटिन्यू चालत राहते। प्रत्येक पल जो बीत जाता है उसे पुनः नहीं लौटाया जा सकता। म्हणजे जी वेळ निघून गेलेली आहे तिला आपण परत कधीच आणू शकत नाही। इसलिए हमें हर पल हर क्षण का सदुपयोग करना चाहिए। त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेचा किंवा प्रत्येक क्षणाचा सदुपयोग म्हणजे चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे। जिस प्रकार से लहरें किसी की प्रतीक्षा नहीं करती उसी प्रकार समय किसी की प्रतीक्षा नहीं करता। ज्या प्रकारे लहरे कोणाची वाट नाही बघत किंवा प्रतीक्षा करत नाही त्याच प्रकारे वेळ ही सुद्धा कोणाची वाट बघत नाही। वह आता है और चला जाता है म्हणजे वेळ येते आणि निघून जाते। जो समय को पहचान कर उसका सही उपयोग करता है वही जीवन में सफलता प्राप्त करता है। म्हणजे जो वेळेचं महत्त्व ओळखून तिचा योग्य तो उपयोग करतो तो जीवनामध्ये सफल म्हणजेच तो विजयी होतो किंवा त्याला जे साध्य करायचं आहे त्याचं जे एम ऑब्जेक्ट आहे ते त्याला मिळतं। एक प्रसिद्ध कहावत है, अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत। म्हणजे आता पश्चाताप करून काय फायदा, आता तर चिडिया म्हणजेच चिमणी तुझे खेत सगळं खाऊन गेले। म्हणजे जर योग्य वेळी तू त्याची काळजी घेतली असतीस तर तुझं शेत जसंच्या तसं राहिलं असतं। अर्थात समय बीत जाने पर पश्चाताप करने से कोई लाभ नहीं। म्हणजे एकदा वेळ निघून गेली की परत पश्चाताप करून त्याचा काहीच फायदा होत नाही। विद्यार्थी जीवन में तो समय का बहुत महत्व है। आणि विद्यार्थी जीवन म्हणजे आता जे स्टुडंट आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्व आहे। जो विद्यार्थी समय पर सभी दैनिक कार्य करते हैं उनका भविष्य उज्जवल होता है। म्हणजे जे विद्यार्थी वेळेवरती अभ्यास करतात, वेळेवरती व्यायाम करतात, म्हणजे सगळ्याच गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतात आणि वेळेला महत्त्व देतात त्यांचं भविष्य म्हणजे त्यांचं फ्युचर हे उज्ज्वल होतं म्हणजे सफल होतं। समय के एक एक पल का महत्व है। म्हणजे वेळेचा एक एक क्षणाचं महत्व आहे। इसे व्यर्थ नहीं गंवाना चाहिए। ह्याला वाया नाही घालवलं पाहिजे। विद्यार्थियों को पहले ही लक्ष्य निर्धारित करके रखना चाहिए ताकि उचित समय पर प्रयास कर वे अपनी सफलता सुनिश्चित कर ले। म्हणजेच विद्यार्थ्यांना लक्ष्य म्हणजेच काय, आपलं काय ध्येय आहे, आपलं एम ऑब्जेक्ट काय आहे की मला काय बनायचं आहे। सो कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं, तर त्याने आपलं लक्ष्य हे पहिल्यांदाच निर्धारित केलं पाहिजे ताकि उचित समय पर प्रयास कर सके। आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे तरच ते जाऊन सफलता सुनिश्चित कर लेंगे म्हणजेच त्यांना जाऊन ती सफलता मिळू शकते। विद्यार्थियों को भूत तथा भविष्य के बारे में चिंता नहीं करनी चाहिए। भूत म्हणजेच भूतकाळ जो पास्ट टेन्स आहे आणि भविष्य म्हणजे जो त्यांचं फ्युचर आहे, तर त्यांना काय करायला पाहिजे, वर्तमानमध्ये चालायला पाहिजे। अब की जो समय चल रहा है जो वर्तमान है उसी का लाभ उठाना चाहिए। म्हणजेच भूतकाळ आणि भविष्याची चिंता न करता आता जो त्यांचा काय वर्तमान काळ चालू आहे त्याचा लाभ म्हणजेच त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि आपलं काम करत राहिलं पाहिजे। समय अमूल्य है। म्हणजे समय कसा आहे, अमूल्य आहे। कारण तुम्ही कितीही पैसे दिले, काही जरी केलं तरी तुमचा गेलेला वेळ हा तुम्ही विकत घेऊ शकत नाही किंवा कधीच तुम्ही गेलेली वेळ परत नाही आणू शकत। मनुष्य सब कुछ खरीद सकता है परंतु समय को खरीद नहीं सकता। म्हणजे मनुष्य सगळं काही खरेदी करू शकतो परंतु जो वेळ किंवा जो समय त्याच्या हातातून निघून गेलेला आहे तो कधीच
खरीदी करू शकत नहीं, लेकिन इसका सही उपयोग करके इसका अधिकतम लाभ अवश्य उठा सकते हैं। पण कधी कधी वेळ निघून गेलेली असते, पण वेळ निघून गेली म्हणून रडत बसण्यापेक्षा आता आपल्या हातामध्ये जी वेळ आहे त्याचा जर आपण योग्य तो लाभ घेतला किंवा योग्य तो त्याचं काळजी किंवा जर त्याचा फायदा घेतला तर आपल्याला काय होतं, त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो। इससे वो सब कुछ प्राप्त कर सकता है, त्यामध्ये तो सगळं काही प्राप्त करू शकतो जिसे वह प्राप्त करना चाहता है, त्याला जे प्राप्त करायचं आहे। जीवन में सफलता उन्हीं ही प्राप्त होती है जो समय का सदुपयोग करते हैं। जीवनात त्यांची स्वप्न पूर्ण होतात जे वेळेचा सदुपयोग करतात। जो आलस्य का त्याग करते हैं आणि जे आळसाचा त्याग करतात म्हणजे आळस सोडून देतात। और सभी काम नियत समय पर करते हैं, म्हणजे सगळीच कामं ते आपल्या वेळेवरती करतात। वही उन्नति और विकास के पथ पर अग्रसर होते हैं, आणि अशीच लोक उन्नती म्हणजे त्यांच्या ध्येयापर्यंत, विकास म्हणजे ते डेव्हलप करतात स्वतःला किंवा त्या उंचीपर्यंत जाऊन ही जे आहेत जी कष्ट करणारी मुलं आहेत ती पोचतात। इसलिए समय के महत्व को स्वीकार करते हुए उसका उचित उपयोग करना चाहिए, म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, कारण एकदा का वेळ हातातून निघून गेली की तुम्ही काहीच करू शकत नाही। सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।